नमस्कार. भारतीय हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासाठी उष्माघाताच्या चेतावणी जाहीर केलेली आहे. मी सर्व नाशिकचे नागरिकांना विनंती करतो की या उष्माघाताच्या चेतावणीनुसार आपण उचित कारवाई करावी. या चेतावणीमध्ये दुपारी 11 ते 4 पर्यंत या कालावधीमध्ये आपण बाहेर पडू नये. अगर आपण या कालावधीमध्ये बाहेर पडण्यापासून आपल्याला टाळता येत असेल तर कृपा करून आपण बाहेर या कालावधीमध्ये विशेषतः पडू नये. दुसरी गोष्टी जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की प्रत्येक अर्धा तासांनी आपण पाणी घेत राहा. कुठल्याही परिस्थितीमध्ये डिहायड्रेट होऊ नये याच्यासाठी विशेष काळजी घ्या. तसेच आपले जो पशुधन आहे त्याच्यामध्ये भटके जानवर पण असू शकते, पक्षी असू शकते, त्यांच्यासाठी पण वेगळ्या ठिकाणी पाणीचे स्रोत उपलब्ध करून द्या. याच्यासाठी विशेष सर्वांनी काळजी घ्यावी. बाहेर पडताना आपण टोपीचा वापर करावा जेणेकरून डायरेक्ट जो हीट आहे आपल्याला लागणार नाही. याच्यासाठी विशेष लक्ष द्या. ज्या लोक बाहेर काम करत आहे विशेषतः बांधकाम मजदूर त्यांना त्यांचे जो कंत्राटदार असेल या त्यांच्याकडे असलेले जो काही आपले जो मालक असेल त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जो काम चालू असेल त्या ठिकाणी आपल्याला उचित शेड पाणीची सुविधा आपल्याला त्या ठिकाणी सुविधा करून देणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नाशिक जिल्ह्याभरात त्याच्यामध्ये ORS उपलब्ध आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांची प्रशिक्षण आणि त्या ठिकाणी परिपूर्ण काळजी घेण्यासाठी जो काही अडचण अगर आली तर त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कधीही कोणाला अडचण आली तर 108 नंबरवर क्रमांकावर फोन करून आपण ॲम्ब्युलन्स बोलू शकतात आणि या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही याची विशेष दक्षता घ्या. लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांनी पण विशेष दक्षता घ्यावी. मी सर्वांना विनंती करतो की उष्माघातापासून स्वतःला आपल्या परिवाराला वाचवायला प्रयत्न करा. तसेच जो आपले पशुधन आहे, जानवर आहे, भटके प्राणी आहे, त्यांच्यासाठी पक्षी आहे, त्यांच्यासाठी पण विशेष काळजी घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करा.